प्रणाम आत्मवंदन युनिक रेकी पथमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. पहा, आज आहे 1 एप्रिल. उद्या 2 एप्रिलला श्री हनुमान जयंती म्हणजे श्री हनुमानचा प्राकट्य दिन आहे. श्रीराम भक्त श्री हनुमानजी. पहा, कोणत्याही राम मंदिरामध्ये आपण दर्शनासाठी गेल्यानंतर तेथे आपल्याला सदैव नमस्कार मुद्रेत स्थित असणारे हनुमानजी यांचे दर्शन होते. यावरून हेच व्यतीत होते की प्रत्येक ठिकाणी जर तुमची श्रद्धा, तुमची निस्सीम भक्ती असेल अगदी मनापासून, तर नक्कीच परमार्थ परमेश्वर तुमच्यासाठी कोणत्या ना कोणत्या स्वरूपात मदतीला येतो. परंतु ही भक्ती निष्काम असावी. पहा, हनुमंतांनी कधीही प्रभू श्रीरामांपुढे काहीही मागितले नाही. माझा भगवंत माझा दाता आहे आणि तो मला जे देतो त्यामध्ये मी समाधानी आहे. हे समाधानाची कृतज्ञता, ह्या समाधानाचे आभार व्यक्त करण्यासाठी आपण मनुष्य योनी जन्म घेतल्यानंतर भगवंताचे दर्शन घ्यावे आणि त्यांचे आभार व्यक्त करावे. यासाठीच की वारंवार येणाऱ्या जीवनातल्या प्रत्येक घटना, प्रत्येक समस्या, सुख असो अथवा दुःख, हे भगवंता तुझेच आहे. कारण हा देह तुझा आहे. देहाशी संबंधित असणाऱ्या सर्व गोष्टी तुझ्या आहेत म्हटल्यानंतर चांगले अथवा वाईट घडणे आमच्या जीवनात हेही त्याचे जे दुःख माझ्या देहाला होते त्यापेक्षा कैक प्रमाणात दुःख तुम्हाला होते. म्हणजेच भगवंत आपले हे माता पिता गुरु सद्गुरु सर्व स्वरूपात आपल्याला सांभाळतात. कधी ते आपली माता होतात, कधी पिता होतात, कधी बंधू होतात, की यासाठीच की हा भवसगळा सागर तरण्यासाठी आपल्याला जे ज्ञानचक्षु हवेत ते ज्ञानचक्षु प्राप्त होण्यासाठी भगवंतेच्या कृपेशिवाय दुसरा कोणताही मार्ग नाही. चला तर अशाच या अगदी भक्त परमभक्त असणाऱ्या श्री हनुमानजींचा प्रकट दिन म्हणजेच 2 एप्रिल चैत्र मासाची पौर्णिमा श्री हनुमानजींचा प्राकट्य दिवस म्हणजेच हनुमान जयंती आहे. या अंजनी नंदनाच्या सद्गुणाच्या विषयी अनेक कथा महाभारतामध्ये आपण ऐकल्यात, श्रवण केल्यात, आपण टीव्हीवर पाहिलं सुद्धा आहेत. रामायण महाभारत थोर ग्रंथ अनेक वाङ्मय यामध्ये अनेकांनी यांचा उल्लेख केलेला आहे. पहा, हनुमानजींच्या प्राकट्य दिनानिमित्त त्यांच्या स्वभावाला समजून घ्या आणि थोडंफार त्यांचा स्वभाव आपल्या हृदयात आणा. दास्य भक्तीत, पूर्ण संयमात, अद्भुत अष्टसिद्धी व नव निधीचे धनी असूनही पवनसुताने आत्मज्ञानासाठी प्रभू श्रीरामांची विना अट शरणागती घेतली आणि तत्परतेने त्यांच्या सेवेमध्ये लागले. तेव्हाच म्हणतात की राम लक्ष्मण जानकी जय बोलो हनुमान की. हनुमान सेवेत जर निपुण आहेत, मंत्र दीक्षा देण्यातही ते निपुण आहेत, ब्रह्मचार्यातही अद्भुत आणि वैराग्यातही अद्भुत असे की सुवर्ण पर्वताचा मैनाक पर्वत त्याग करण्याचे सामर्थ्य लंकेला वरून पाहून म्हणाले, हा तर विषय विलास भोग आहे. वैराग्यवानासाठी भोग तुच्छ आहेत, जाळून टाकण्यायोग्य आहेत आणि त्यांनी लंकेला जाळून दम घेतला. कारण जे दिसतं ते वैभव नाही. वैभव हे आपल्या अंतरी असणारे इंद्रिय आहे. डोळ्यांचं वैभव डोळ्यांनी सर्वांमध्ये अंतर्यामी परमात्मा पाहायचा. कानाने श्रवण करताना परमात्म्याचे श्रवण करा. हृदयामध्ये हे हृदय अशा ठिकाणी द्या की तिथे दिल्यानंतर काही मागण्याची आस राहणार नाही, म्हणजे भगवंताचे दास व्हा.
प्रत्येक कर्म करताना प्रत्येक इंद्रियांचा वापर करा, पण तो हा आपल्या भौतिक सुखासाठी नसून सुटून जाणाऱ्या इंद्रियांना आपण भगवंताचरणी अर्पण करूया. म्हणून श्री हनुमानजी म्हणाले, हे रावणाचे वैभव जाळून टाकण्यायोग्य आहे. यावर दिसणाऱ्या वैभवाला, जो वैभवाच्या मागे लागतो, वैभवाचा जो भौतिक सुखाचा दास होतो, शेवटी तो उदासच होतो, हे आपल्याला यावरून कळते. म्हणूनच श्री हनुमानजींनी पहा, इतरांना मान देण्याची कुशलता, ते नेहमी इतरांना मान देत. स्वतः किती श्रेष्ठ आहे हे दाखवण्याचा हल्लीचा काळ आहे. मी श्रेष्ठ आहे, बाकीचे कनिष्ठ आहे. पण पहा, भगवान श्री हनुमानजी स्वर्ण पर्वताचा त्याग केला. मग सुरसा आली आणि म्हणाली, आज देवतांनी मला भोजन दिले आहे, मी तुला खाऊन टाकेन. जसजसे सुरसा आपल्या मुखाचा विस्तार वाढवते, हनुमान त्याहून दुप्पट रूप दाखवितात. पण जेव्हा तिने 100 योजने तोंड उघडले, तेव्हा ते त्याच्या दुप्पट होऊ शकत होते गिरिमा सिद्धीने. परंतु सिद्धी अहंकार दाखवण्यासाठी नसतात. म्हणजे ते जितका दुप्पट तिने मुख उघडले, त्याच्या दुप्पट ते मुख उघडू शकत होते. पण कोणतीही सिद्धी अहंकार दाखवण्यासाठी नसते. म्हणून श्री हनुमानजींनी अहंकार विमूढात्मा, म्हणजेच मी लंकापती रावण, मी हिरण्यकशिपी असा अहंकार माणसाला, जसा रावणाला अहंकार होता, हिरण्यकशिपूला अहंकार होता. अहंकाराचं काय झालंय प्रत्येकाला माहिती आहे. तो अहंकार नेस्तनाबूत करतो. पण हनुमंताची कुशलता, ते छोटेसे बनले, अगदी छोटंसं रूप धारण केलं आणि तिच्या तोंडात फिरून आले, तरी तिला कळले नाही. बाहेर निघून वाकून नमस्कार केला आणि म्हणाले, मी तुमच्या मुखाची प्रदक्षिणा केली आहे. बदन पटही पुणे बाहर आवा, मागा बिदताही सुरनावा. श्रीरामचरितमानसमध्ये पहिल्या ह्याच्यातील 6व्या श्लोकमध्ये म्हणलेले आहे की कशी सरलता आहे. खरे पाहता हनुमंताचा विजय झाला, म्हणून त्यांनी छाती फुगवायला पाहिजे. परंतु त्यांनी गर्व केला नाही. जिला पराजित केले तिला हात जोडतात, नम्रता दाखवितात. स्वतः अमानी राहून इतरांना मान देण्याची हनुमानजींची कुशलता आपल्या जीवनातही यावी. मला तर वाटते की आपले जीवन हनुमानजींप्रमाणे दास्य भक्तीत जावे. ही दास्य भक्ती गुरूंच्या चरणाच्या असे. सद्गुरू आपल्याला जे सांगतात, आपल्याकडनं करून घेतात, ते आपल्या हिताचे असते. आपल्या साधकांना, आपल्या सर्वसाधारण देहाला जे दिसतं ते स्पष्ट नसतं. त्याच्या मागची भूमिका, त्याच्या मागचे सत्य हे फक्त सद्गुरूच पाहू शकतात. म्हणून जेव्हा आपण दास्यत्व घेतो कोणाचं, त्यावेळेस सद्गुरू पूर्णपणे विश्वास ठेवा. तीच खरी भक्ती आहे. आणि हीच भक्ती श्री हनुमानजी श्रीरामाप्रती दास्यत्व होतं. ते रामाचे दास होते. पहा, आपल्या जीवनातही अशी म्हणजे दास्य भक्ती येणे गरजेचे आहे. हरल्यानंतर उदास झाली, परंतु हनुमान स्वतः दास्यते दाखवून अंतःकरणाचे रक्षण करतात. त्याप्रमाणे सुरसाचं त्यांनी स्वतः हरल्यानंतर, ती हरली असून सुद्धा स्वतः तिची क्षमा मागितली. पहा केवढं मोठं हे अंतःकरण, वैराग्याचा ठोसा. लंकेत सूक्ष्म बोलून जात होते. लंकिनीने पाहिले. ती म्हणाली, ए कोठे जात आहेस? तू चोर आहेस? चोर लपून छपून जातात. हनुमान म्हणाले, मी चोर आहे? चोर तर तुझा स्वामी आहे, ज्याने सीता मातेला चोरून आणले आहे. मी चोर नाही. आपल्या स्वामींचे कार्य करण्यासाठी थोडे संकोचन म्हणजे आकसून जावे लागले, तर यात काय अनुचित आहे?
मी तुला खाऊन टाकेल. त्यांनी विचार केला की हिला ठोसा मारण्याची गरज आहे. मग ते मोठे विशाल बनले आणि तिला ठोसा मारला. लंकिनीला हनुमानजींनी ठोसा मारला. जेव्हा वैराग्याचा ठोसा लागला आणि सत्संग मिळाला तेव्हा लंकिनीचे हृदय परिवर्तित झाले. हनुमंत संयम, सहजता, सरलता, प्रसंगोचिता, वाणी, अणिमा, गिरिमा, लदिमा वगैरे सिद्धीचे धनी आहेत. तरीही सर्वांनी त्यांचे प्रदर्शन करीत बसत नाही. त्यांच्या गुणांची त्यांनी कधीही प्रदर्शन केले नाही किंवा स्वतःच्या तोंडाने वाहवा देखील केली नाही. सर्वांसोबत ते एकसारखेच आचरण करत, व्यवहार करत. सीता मातेपुढे हनुमान छोटे होऊन जातात, मग हळूहळू मोठे होतात. सीता माताने विचारले, तू कोण आहेस? तुझे छोटे स्वरूप आहे की मोठे स्वरूप? माते, हा सर्व मोठेपणा माझ्या प्रभू श्रीरामांचा आहे. दासोहम. सीता माता खूप प्रसन्न झाली. वत्स, पुत्र म्हटले तेव्हा ते रोमांचित झाले. सीता मातेला खूप उच्च सद्भावनेने पाहतात. श्रीरामांनाही असेच पाहतात. ते कधीही कोणी आपली वाहव्य स्तुती केली तरी ते सावध होत असेल. श्री हनुमानजी पहा, मान होण्यायोग्य कर्म करा. आपल्यामध्ये मान घेण्याइतके कर्म करा, पण मान मिळवा. माझी वाहवाई व्हावी ह्या फंदात फसू नका. वाहवाईची वासना करू नका. मला यांनी चांगले म्हणावं, त्यांनी चांगले म्हणावं म्हणून जर तुम्ही कर्म करत असाल तर त्यामध्ये स्वतः फसून जाल आणि त्या चिखल रूपी वाहवेच्या दलामधनं, त्या दलदलीतनं बाहेर पडणं शक्य होणार नाही. म्हणूनच आपण वाहवाईच्या दलदलीत किंवा फसवेगिरीत किंवा त्याच्यामध्ये गुंतू नये. वाहवीची वासना करू नये. मान पुढी हे जरकी खाहे सोमर जाय. मान मिळतो तेव्हा हनुमंतासारखे निर्माण मोहा म्हणजे कसलाही मान मोह न ठेवता राहा. वाहवाईच्या लालसेपासून सावध राहा. लंका दहन करून आणि सीता मातेचा पत्ता घेऊन हनुमानजी आले तेव्हा श्रीराम खूप प्रसन्न झाले. त्यांची खूप खूप प्रशंसा केली. तेव्हा हनुमंत सुक्या बांबू सारखे श्रीरामांच्या चरणी पडले आणि म्हणाले, प्रभू, तुम्हीही माझी प्रशंसा कराल तर मी कोठे जाईल? रक्षमाम रक्षमाम. वाहवाईचे घोड त्यांना पसंत नव्हते. प्रभू श्रीराम त्यांना आपल्या हातांनी उचलतात, ते उठतच नाही. प्रभु देव दया कर दो मुझ पर, मुझे अपनी शरण में रहने दो. मुझे ज्ञान के सागर से स्वामी अब निर्मल गागर भरने दो. श्रीराम म्हणाले, हनुमान, अगोदर तू माझ्या हृदयाचे ध्यान करीत होतास, आता माझ्या पाया पडलास. उठ उठ. नाही प्रभू, मी उठणार नाही. तुला ठाऊक नाही, पायांपेक्षा हृदय श्रेष्ठ उच्च असते. प्रभू, उच्च नीच ज्यांना पाहायचे असेल त्यांनी पाहावे. मला तर सर्व एकच आहे आणि उठेल तर धोका होऊ शकतो. उठवून तुम्ही सोडून द्याल. लेटलो आहे म्हणून तुम्ही आपल्या हातांनी मला धरले आहे. ज्ञानाचे धनी होते असे युक्तियुक्त वचन बोलतात की श्रीरामांनाही हसू येते त्यांचे बोलणे ऐकून. ज्ञानांमध्येही अग्रणी, गुरुपद निभावण्यातही अग्रणी असणारे श्री हनुमानजी अग्रणी, दास्यपद निभावण्यातही अग्रणी, सेवकांमध्ये अग्रणी, बलवानांमध्येही अग्रणी, दंड देण्यातही अग्रणी. संजीवनी बुटी आणायला जात होते. मध्येच कालनेमी कपटमुनी बनवून बसला राम राम करीत. तेव्हा ते म्हणाले, पूजा तर झाली पाहिजे, तुम्हाला दक्षिणा तर मिळाली पाहिजे. दक्षिणेत त्याच्या मस्तकाला म्हणजे मुंडके आपल्या शेपटीने गुंडाळून आपटले. हनुमंत
बुद्धिमानांमध्येही श्रेष्ठ आहेत. संत तुलसीदासांनी मोठा उपकार केला, अट ठेवली, जय 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 हनुमान गोसावी, कृपा करू गुरुदेव की नाही, जय 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 हनुमान गोसावी. देवासारखी कृपा करू नका की जे मागितले ते देऊन टाकले, मग त्याचे वाटेल ते हो. नाही, कृपा करा गुरुदेवांसारखी. गुरुदेवांकडे जे मागाल ते देणार नाहीत. ज्यात तुमचे हित असेल घुमवून फिरून तिथपर्यंत तुम्हाला पोहोचवतात. मला माझ्या गुरुदेवांचे कला कौशल्य ठाऊक आहेत. असे जो कोणी आत्मज्ञानी गुरु असतात ते गुरु म्हणजेच मोठे महिमाण असतात. अशीच गुरुभक्ती, श्रीरामांप्रती असणारी दास्यभक्ती करणारे, अनंत कोटी फलदायक असणारे श्री हनुमानजी यांचा आज हा प्रकट्य दिन आहे. सीता मातेलाही त्यांनी अनंत रूपामध्ये आपल्याकडनं होईल तशी मातेच्या स्वरूपात सेवा केली. कधीही कुठेही श्री हनुमानजींचे नामस्मरण केले तर आपल्यासमोर उभी राहते ती त्यांची दोन प्रणाम मुद्रेत श्रीरामांपुढे बसलेली मुद्रा. त्यालाच म्हणतात दास्यभक्ती. अशी दास्यभक्ती करणारे श्री हनुमानजींच्या आजच्या या प्रकट दिनी सर्वांना ही भक्ती, ही दास्य प्रेम सर्वांना लाभो. आणि हनुमानजींचा उद्देशच होता की जीवनामध्ये श्रीराम नामस्मरण करणे, श्रीरामांचे दास्य करणे. जीवनात कर्मयोग होता. हनुमानजीने श्रीरामाची शपथ देऊन रावणाला समजवण्याचा प्रयत्न केला, परंतु रावणाने आपला हेकडपणा सोडला नाही. तेव्हा हनुमंताने लंका जाळली. त्याचा उद्देश होता की रावणाने आता तरी समजून जावे, मी तर श्रीरामाचा छोटासा दूत आहे, तेव्हा मी असा आहे, तेव्हा माझे स्वामी कसे असतील. तर हनुमानजींचा उद्देश होता आपल्या स्वामींचे यश पसरविण्याचा. त्यांच्या हृदयात रावणाप्रती द्वेष नव्हता आणि लंकेला जाळून मी खूप मोठा आहे असे दाखवण्याचा भाव नव्हता. रावणाने प्रभू श्रीरामांचा महिमा जाणावा आणि त्यांचे भले व्हावे हाच त्याचा उद्देश होता. म्हणजेच भले हे रावणाचे करायचे होते. आपले रसमय जीवन मिळवायचे असेल तर श्री हनुमान जयंती निमित्त हनुमानजींच्या जीवन ध्येयावरून आपण सुद्धा थोडेसे ज्ञान घ्यावं, दास्यभक्ती करावे, गुरूंप्रती समर्पण करावे. गुरु आपल्याला जे देतात ते आपल्या हिताचेच असते, त्यामध्ये कसलाही मोह ठेवणे एवढेच. जय जय श्रीराम, जय जय श्रीराम. हनुमानजींना जय श्रीराम हे नाव अतिशय प्रिय आहे. हनुमान जयंतीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. या दिव्य ऊर्जांच्या द्वारे प्रत्येक चक्र ऊर्जांकित व्हावं आणि जी ऊर्जा आहे ती संतुलित व्हावं म्हणून आपण पुढे ध्यान साधनाही करणार आहोत. तुम्हाला जर माझी व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया पुढच्याच अशा प्रवासात. तर नक्कीच तुम्हाला पुढे माझ्याबरोबर मेडिटेशन, ध्यान साधना करायची असेल, रेकी अध्यात्माद्वारे माझ्याशी जोडायचं असेल तर नक्कीच युनिक रेकीला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया. जय सद्गुरू.